अनुश्री मानेला तिच्या आईचं जे आहे ते पत्र वाचायचं होतं, पण तिकडे संस्कृतीने खूप मोठा गेम करून जे आहे ते तिला नॉमिनेट करून तिच्या आईचं पत्र देखील जे आहे ते तिकडे श्रेड करून टाकलेलं आहे. आणि यामध्ये जो काय मोठा संताप जो आहे ना तो झालेला आहे अनुश्रीला. आणि त्यानंतर तिची जी काय रिॲक्शन होती, त्यानंतर सगळ्या घरातल्यांची काही जी रिॲक्शन होती ना त्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत. कारण की मित्रांनो, संस्कृतीने योग्य गेम खेळलाय की नाही, का अनुश्री तिथे मागे पडली कुठे, यावर आता आपण बोलतोय. कारण की जर तुम्ही एक गोष्ट बघितली असेल ना तर तिकडे एक गेम पॉईंट ऑफ व्ह्यूनी जे आहे ते संस्कृतीने प्रॉपरली छान गेम खेळलेला आहे, स्वतः देखील नॉमिनेट नाही झाली आणि आईचं देखील तिकडे पत्र जे आहे ते तिने स्वतःच्या वाचलेलं आहे. पण दुसरी गोष्ट तिकडे एक अशी घडलेली होती, ती गोष्ट अशी होती की विचार करा ना, म्हणजे तुम्ही आता 3-4-5 दिवस झालं बिग बॉसच्या घरामध्ये गेलेला आहात आणि त्यानंतर तुम्हाला घरनं एक पत्र येते. ठीक आहे, 3-4 दिवसच तुम्ही तिकडे आलेला आहात ना, ते जे लोक गेले 50-60 दिवस झालं घरामध्ये झक मारतायत, तिकडे मेहनत करतायत, आई वडिलांपासून लांब आहेत, फॅमिलीपासून लांब आहेत, 50-55 दिवसांचं बोलतोय बरं का मी. मग त्यावेळेस तुम्ही जर त्या समोरच्या व्यक्तीला जर ते दिली असती गोष्ट, तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राने एक वेगळा सपोर्ट देखील केला असता की बाबा या ठीक आहे, हिने एक माणुसकीच्या नात्याने जे आहे ते हिला द्यायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आपण हिला जरा सपोर्ट करूया, अशा गोष्टी होत असतात. पण तिकडे संस्कृतीने काय केलं, नाही, तिला फक्त गेम महत्वाचा होता, तिला नॉमिनेट व्हायचं नव्हतं आणि तिने ती गोष्ट तिकडे कन्वे नाही केली की मला नॉमिनेट नाही व्हायचंय. पण तिने कन्वे काय केलं, नाही नाही, माझ्या देखील आईसाठी जे काय आईचं पत्र आले ते देखील खूप महत्वाचं आहे, ते जर मी नाही वाचलं तर मी पूर्ण डिमोटिवेट होईल, मला एकदम मोटिवेट होण्यासाठी जे आहे ते त्या आईच्या पत्राची खूप गरज आहे. आणि त्याच जागेवर अनुश्रीला देखील त्याची गरज होती, कारण की 3-4 दिवस झाला आपण बघतोय की अनुश्री खूप जास्त डाऊन जी आहे ती आपली तिकडे बघायला मिळते. पण संस्कृतीने जे आहे तिकडे गेम खेळला आणि गेम पॉईंट ऑफ व्ह्यूने संस्कृती ही बरोबर आहे. पण एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून जे आहे ना, तर जर तिने ते दिलं असतं अनुश्रीला की बाबा घे, तुला तुझ्या आईचं पत्र घे, तू वाचून घे, तुला एक मोटिवेशन मिळेल, कारण की तू 60-70 दिवस झालं तिथं मरतेस, काम करतेस, खेळतेस, आठवण येऊ शकते तुला. आणि त्याच गोष्टी तिने जर केल्या असत्या अनुश्री सोबत की बाबा घेऊन टाक आता, झालं बस झालं, आता ती गोष्ट खूप सुंदर दिसली असती. पण जसं की काय बोललो तुम्हाला, प्रत्येक नाण्याच्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. जे काय संस्कृतीने केलेलं आहे ते देखील अतिशय उत्तम आहे, योग्य आहे गेम पॉईंट ऑफ व्ह्यूने. पण अनुश्रीला जरी तिने दिलं असतं ना तरी काही वाईट वाटलं नसतं, महाराष्ट्राने तिला काहीही बोललं नसतं. सेम गोष्ट झाली जी आपल्या जो संकेत आलेला आहे, संकेत पाठकांनी विशालमध्ये, त्या ठिकाणी संकेतने ठीक आहे यार थोडंसं डोकं चालवलं, ठीकठाक त्यांनी जी गोष्ट जी आहे ती करायचा प्रयत्न केला, ठीक आहे मी आता चालूय, तू घेऊन टाक, या संपूर्ण गोष्टी झाल्या. त्यामुळे संकेतबद्दल तर मला खूप छान वाटलं त्याने ही गोष्ट केली. सेम गोष्ट जर काय संस्कृतीने केली असती तर अजून छान वाटली असती, सेम बरं वाटलं असतं. आणि त्याच दृष्टिकोनातून मी ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला. तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना, नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.